हाय फ्रेंड, दिस इज दिनेश पडवळ. 7 तारखेचं जे मार्केट आहे, त्याचं आपण ॲनालिसिस करूया. जसं की मार्केट पहिल्यापासून नाही का डाउन फॉर्ममध्ये आहे. म्हणजे लाईफटाईम हायपासनं मार्केट जे आहे फॉल करत आहे. मार्केटने जो आहे, जो रिसेंट हाय होता, जो डाउन फॉलमध्ये, तो हाय जो आहे, तो ब्रेक केला होता. त्यामुळे नाही का मार्केट जे आहे, तिथून हाय ब्रेक करून नाही का मार्केट परत जो रिसेंट लो होता, त्या लोला मार्केटने रिटेस्ट केलेला आहे. आजच्या मार्केट आणि जे हा जो सिनारिओ झालाय तो जग सध्याचं जे मार्केटमध्ये ग्लोबल टॅरिफ आहे. टॅरिफ वॉर चालू आहे. त्याच्यामुळे नाही का मार्केटमध्ये अनसर्टनिटी क्रिएट झालेली आहे. जे मी डेली ट्रेडिंगमध्ये माझ्या ज्या गोष्टी मी यूज करतो ते मी तुम्हाला जस्ट सांगत आहे. त्यामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे काय असतं, मार्केटमध्ये नाही का सकाळी 9 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत जे ट्रेडिंग सेशन्स असतात, त्याच्यामध्ये काही इम्पोर्टन्स पॉइंट्स असतात आणि काही इम्पोर्टंट सेशन्स असतात. जसं की मार्केट सकाळी ओपन झाल्यानंतर एन-ई-सीच्या साईटवर सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर, मार्केट डेटामध्ये गेल्यानंतर प्री ओपन सेशन असतं. जे सकाळी 9 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजून 8 मिनिटापर्यंत असतं. ज्यामध्ये काही पेंडिंग ऑर्डर्स असतात, जे आफ्टर मार्केट्स काही केलेल्या असतात, त्या क्रिएट होतात. त्यात पंच होतात आणि त्याच्यानंतर एक 9 वाजून 8 मिनिटांनी जी प्राइस डिराईव्हड होती, म्हणजे जी प्राइस पंच ऑर्डर पंच झाल्यानंतर जी प्राइस बनते, त्या मार्केटला प्री ओपन मार्केट म्हणतात आणि प्री ओपन सेशनची प्राइस म्हणतात. ही जी प्राइस आहे, ही सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी मार्केट ओपन झाल्यानंतर ह्याच प्राइसला मार्केट 9:15 वाजता मार्केट ओपन होतं. त्यानंतर ही जी सगळी प्राइस होती, म्हणजे 9 वाजून 9 ते 9 वाजून 8 मिनिटांमध्ये जी प्राइस बनली जाते, ही सगळ्या निफ्टी 50च्या 50 स्टॉक पासून बनली जाते. त्यानंतर जर आजच्या सेशनमध्ये आपण जर बघितलं, ते सकाळी जे मार्केटची जी प्री ओपन प्राइस होती ती 22,000, एक्झाम्पल सांगतोय, 21,758.40 ही मार्केटची प्राइस होती. त्याप्रमाणे जर मी मार्केटच्या ओपन प्राइसला जर मार्क केलं, 21,700 21,758.40 21,758.40 ही नाही का मार्केटची प्री ओपन प्राइस आहे. ही डेली प्रमाणे रोजच्या रोज असते, ती सकाळी जनरली 9 वाजून 15 मिनिटांनी होते. ठीक आहे. त्यानंतर मार्केटचे जे सेशन्स असतात, जनरली लोक 1 मिनिटचा टाइम फ्रेम, 3 मिनिटचा टाइम फ्रेम, 5 मिनिट्स, 15 मिनिट्स, डेली, वीकली, मंथली, 3 मंथ, 6 मंथ आणि 12 मंथ अशा वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर कामं करत असतात वेगवेगळे ट्रेडर्स. मार्केटने 9:15 वाजल्यानंतर जे 1 मिनिटाचे टाइम फ्रेम प्रमाणे ट्रेड करतात, त्याप्रमाणे ते ट्रेड करतात. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टाइम फ्रेम असतो तो 15 मिनिटाचा असतो. ह्याच्यानंतर, आणि तो जनरली जो टाइम फ्रेम होतो तो 9 वाजून 30 मिनिटांनी. जसं की इथं मी तुम्हाला 9 वाजून 30 मिनिटांनी मार्क करत आहे. ह्यानंतर मार्क केल्यानंतर आपण जे 15 मिनिटाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे ॲनालिसिस करतात, ते जे ट्रेडर्स आहेत, ते 9 वाजून 30 मिनिटांनी अकॉर्डिंगली त्यांचा जो हायपोथेसिस असेल किंवा त्यांचं जे ॲनालिसिस असेल, त्याप्रमाणे 9 वाजून 30 मिनिटांनी ॲनालिसिस करायला चालू करतात. त्याच्यानंतर जो सगळ्यात इम्पोर्टंट टाइम फ्रेम असतो ते 1 तासाचा. म्हणजे जसं की मार्केट सकाळी 9 वाजता ओपन होतं. सकाळी 9:15 ते 10:15, 10:15 वाजेपर्यंत हे 1 तासाची कॅन्डल असते. 1 तासामध्ये जे एनालिसिस करायला चालू करतात, जे ट्रेडर्स असतात, म्हणजे ऑप्शन रायटर्स असून दे किंवा ऑप्शन बायर्स असून दे, ते एनालिसिस करायला चालू करतात. ते पहिला 1 अवर, जोपर्यंत 1 अवरची कॅन्डल होत नाही, तोपर्यंत ते ट्रेडिंग करत नाही. त्याच्यानंतर जसं मी एक्झाम्पल एनालिसिस करतो, पण मी 10:15चं कॅन्डल न वापरता मी 10:30ची कॅन्डल वापरतो. जी माझ्यासाठी सोयीस्कर पण आहे आणि त्याप्रमाणे मी त्यानंतर 10:30ला मी मार्क केलेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पोर्टंट जो ट्रेडिंग अवर्स असतात, त्याच्यामध्ये जो आहे तो 12:30 वाजता. म्हणजे जसं की रशियन मार्केट जेव्हा हे होतं, रशियन मार्केटच्या प्रमाणे त्यामध्ये मी 12:30चा टाइम फ्रेम यूज करतो, जो 12:30 PM साठी असतो. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जो टाइम फ्रेम असतो तो 1:30 असतो, ज्यामध्ये युरोपियन मार्केट जे आहे ते ओपन होतं. युरोपियन मार्केटच्या ट्रेडिंगसाठी हे जे आहे 1:30ला दुपारी ओपन होतं. ह्यानंतर 1:30 नंतर जो इम्पॉर्टंट जो टायमिंग असतो मार्केटचा,
जनरली हा ब्लॉक डील आणि ब्लक डीलचा असतो, तो जनरली 2:20 होतो. त्यामुळे मी 2:20 जिथं रिएक्शन आहे ते पॉइंट्स मार्क करत आहे 2:20. आणि ह्यानंतर जो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो दुपारी 3 वाजता. जो 3 वाजताचा टाइम फ्रेम आहे, हा एक आहे. हा जो 3 वाजताचा टाइम फ्रेम आहे दुपारी 3 PM. त्यानंतर सगळ्यात शेवटची जी प्राइस असते ती मार्केटची लास्ट ट्रेडिंग प्राइस. हे डेली जनरेट होतात. ह्यामध्ये मी हे जे तुम्हाला टाइम फ्रेमचे जे हे सांगितलेत वर्किंग आवर्स, ह्याचे काही सिग्निफिकन्स असतात. जनरली मार्केटमध्ये 1 मिनिटाचे कॅन्डल्स, 5 मिनिटचे कॅन्डल्स किंवा 15 मिनिट. जर 15 मिनिटच्या कॅन्डलमध्ये जर काही रिएक्शन असेल तर 15 मध्ये इथे आपण ॲनालिसिस करू शकतो. त्यानंतर 10:30ला आहे. 10:30 नंतर 12:30, 12:30 नंतर 1:30, नंतर 1:30, 1:30, 2:30 ब्लॉक डील्स असतात म्हणून. नंतर 3 PM आणि नंतर LTP. ह्या अशा ज्या प्रकारचे जे टाइम फ्रेम आहेत, ज्यामध्ये जे काही एक रिएक्शन असू शकते, जी की साइडवेज मूव्हमेंट पण असू शकते, ट्रेंडिंग मूव्हमेंट्स पण असू शकते. ट्रेंडिंगमध्ये अपसाइड पण जाऊ शकतं मार्केट, डाउन साइडला पण जाऊ शकतं. अशा प्रकारे हे जो ट्रेडिंग अवर्स आहे सगळ्या प्रकारचा, तो माझ्यासाठी युजफुल होऊ शकतो आणि माझ्यासाठी एक ट्रेडिंगमध्ये नाही का मला खूप मदत करतो. हे झालं माझं ट्रेडिंग अवरच्या ह्याच्यामध्ये हेल्प होते ते. आपण आता एक्झाम्पल सांगूया उद्याचं मार्केट जे आहे ते आपण कसं ॲनालिसिस करू शकतो आणि काय हायपोथेसिस ठेवू शकतो जनरली ट्रेडिंगसाठी. ट्रेडिंगसाठी वगैरे किंवा ॲनालिसिससाठी म्हणजे एक जनरली हायपोथेसिस करतो. हा जो डाउन ट्रेंड आहे लाईफ टाईम हायपासनं, हा जो हाय रिटेस्ट झालेला आहे आणि हा लो परत रिटेस्ट झालेला आहे. म्हणजे हा हा जो झोन आहे हा पूर्णपणे साइडवेज झोन आहे. जोपर्यंत मार्केट ह्या झोनच्या अप साईडला जात नाही किंवा डाउन साईडला जात नाही, तोपर्यंत मार्केट नाही का ह्या साईडला मूव्हमेंट होणार नाही किंवा ट्रेंडिंग होणार नाही. आता जर आपण एक्झाम्पल उद्या 8 तारीख आहे. 8 तारखेला जर आपल्याला ट्रेड करायचं असेल किंवा ॲनालिसिस करायचं असेल, म्हणजे माझा हायपो असा असेल की मी जर ट्रेडिंग करायचं असेल, जो जोपर्यंत ह्या कॅन्डलचा जो हाय आणि लो आहे तोपर्यंत जोपर्यंत ब्रेक होत नाही अपसाईडला किंवा डाऊन साईडला, जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मी नाही का अवॉइड करेन. आणि हा पूर्णपणे साईडवेज असू शकतो. जोपर्यंत ह्या कॅन्डलच्या हायवरती किंवा ह्या कॅन्डलच्या लोवरती मार्केट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेत नाही तोपर्यंत माझं हायपो पूर्णपणे साईडवेज झोन म्हणून क्रिएट होईल. आणि हा जो लो आहे हा खूप इम्पॉर्टंट हे आहे, कारण एका जो आहे स्विंगचा लो आहे. तसेच ह्यामध्ये एक इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल लेवल येते, जी की 22,000ची एक सायकोलॉजिकल लेवल येते. ह्या सायकोलॉजिकल लेवल पण मार्केट साइडवेज असू शकतं. जसं की आपण 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये जर बघायचं म्हणलं तर अशा प्रकारे मार्केटची आजची मुवमेंट झालेली आहे. उद्यासाठी जर मी जोपर्यंत हाय ब्रेक होत नाही किंवा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत माझ्यामध्ये मी ट्रेडिंग करणार नाही किंवा मी ट्रेडिंगचा हायपोथेसिस बनवायला पण सुरुवात करणार नाही जोपर्यंत मार्केट हाय टच करत नाही किंवा लो टच करत नाही तोपर्यंत. अशा प्रकारे माझं अनालिसिस असू शकतं. थँक यू फ्रेंड्स. हॅव अ ग्रेट डे.